मार्केटपेक्षाही उत्तम मनुका किंवा किशमिश जर घरीच निम्म्यापेक्षाही कमी खर्चात 4 ते 5 मिनिटात तयार झाला तर पैशांचीही बचत होईल, शिवाय घरी तयार केल्याचा आनंद तो वेगळाच. चला तर हाच मनुका 4 ते 5 मिनिटात अंगूर न उकळता कसा तयार केला हे पाहू. नमस्कार, मी शीतल. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. सध्या ना बाजारात अंगूर खूप फ्रेश मिळत आहे आणि स्वस्तही. त्यामुळे बाजारातून रोज अंगूर घरी येतात. मुलांनी तर भरपूर अंगूर खाऊन झाले आणि अंगूरची इतरही रेसिपीज ट्राय करून झाले. आता मात्र अंगूर कोणी खाईना. तेव्हा म्हटलं चला हाच अंगूर मनुका करून वर्षभरासाठी साठवून ठेवू. मनुका तयार करण्यासाठी मी इथे अंगूर न उकळता फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये उत्तम प्रतीचा मनुका तयार करून घेतला. तीच पद्धत आज इथे मी दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमचाही मनुका परफेक्ट तयार होईल. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर चॅनल पहिले सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सहज तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. मी इथे काय केले पहा. एका भांड्यामध्ये सगळे अंगूर तोडून घेतले आहे. जवळपास ते 1 ते 1.5 पाव असतील. त्यामधले चांगले अंगूर तेवढे ठेवले आहे आणि खराब अंगूर बाहेर काढून टाकले आहे. अंगूर बाजारातून आणताना छान गोड आणायचा, त्यामुळे मनुकाही छान गोड तयार होईल. इथे मात्र एक अंगूर खराब राहिला, तोही मी बाजूला काढला. बाकीचे अंगूर मात्र छान आहेत. मी जी आज पद्धत तुम्हाला दाखवत आहे ना, ती एकदा तरी नक्की तुम्ही ट्राय करा. माझी गॅरंटी आहे तुम्ही बाजारातून मनुका विकत आणणारच नाही, कारण मेहनत तर फारच कमी आहे. आता हे चांगले सर्व अंगूर आहेत ना बाजूला काढून झाले. असेच अंगूर आपल्याला इथे चांगल्या मनुक्यासाठी पाहिजे. आता हा अंगूर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. इथे पहा, मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये सगळे अंगूर टाकून घेत आहे. अंगूर त्यामध्ये टाकल्यावर हाताने छान रगडून धुवून घेणार आहे. त्यामुळे काय होईल, याच्यावरती जो कचरा असेल ना अंगूरवरती तो सगळा निघून जाईल, धूळही निघून जाईल. आता आणखी एक मी भांडे घेते आहे आणि त्याच्यावरती एक प्लास्टिकची छिद्रावाली टोपली असते ना ती ठेवली आहे. त्याच्यामध्ये हे अंगूर टाकले आहे. आता अंगूरमध्ये एक्स्ट्रा पाणी असेल तर ते या टोपलीमधून निघून जाईल आणि अंगूर पुसायला आपल्याला सोपे होईल. आपला इथे आणखी वेळ वाचेल. शक्यतोवर ना अंगूरमध्ये पाणी राहून द्यायचे नाही. आता पहा, आपल्याला काय करायचे आहे, एक ना स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरती धुवून घेतलेली अंगूर होती ना मगाशी, ते त्यावरती पसरवून घ्यायचे आहे आणि त्या कपड्याने हळूहळू धुवून घ्यायचे आहे. मला इथे एक अंगूर खराब दिसला, तोही मी बाजूला काढला, कारण आपल्याला तर चांगला मनुका पाहिजे आहे. आता मी हे सर्व अंगूर आहे ना कपड्याने छान पुसून घेत आहे. शक्यतोवर आपण अंगूर छान कोरडे करून घ्यायचे आहे. हाताने अंगूर पुसून घेतल्यावर मी आता हे पुसलेले अंगूर एका स्टीलच्या गाळणमध्ये काढून घेणार आहे. आता त्यावरती थोडं पाणी दिसलं म्हणून मी तेही पुसून घेतलं आणि स्वच्छ केलेले अंगूर त्याच्यामध्ये टाकले. आता बाकीचेही अंगूर असेच स्वच्छ करून घेणार आहे. हाताने छान स्वच्छ कोरडे झालेले अंगूरच आता आपण त्या गाळणमध्ये काढून टाकणार आहे. शक्यतर ना अंगूरमध्ये पाणी राहून द्यायचे नाही. त्यामुळे मी परत ते अंगूर स्वच्छ कोरडे पुसून घेत आहे आणि पुसून घेतलेलेच अंगूर त्या गाळणमध्ये टाकत आहे. असे कोरडे अंगूर जर आपण त्या गाळणमध्ये टाकले ना तर त्यामुळे काय होईल, आपली जी पुढची प्रोसिजर आहे ती छान होईल आणि मनुकाही चांगला तयार होईल. आता मी स्वच्छ कोरडे करून घेतलेले अंगूर आहे ना सगळे त्या गाळणमध्ये काढून ठेवणार आहे, म्हणजे जेवढे बसतील तेवढे त्या गाळणमध्ये काढून घेत आहे. आताही मी हाताने ते स्वच्छच करत आहे. आपल्याला ना शक्य झाले तेवढे अंगूर कोरडे करून नंतरच त्या गाळणमध्ये टाकायचं आहे. त्यामुळे आपला मनुका खूप छान तयार होईल. फक्त आपल्याला इथे थोडी मेहनत घ्यावी लागेल, कारण अंगूर आपल्याला कोरडे स्वच्छ करायचे आहे आणि त्यानंतरच त्या गाळणमध्ये टाकत आहेत. त्यामुळे मी कोरडी करण्याची ही जी पद्धत आहे ना ती परत करत आहे आणि अंगूर कोरडे झाल्यावरच त्या गाळणमध्ये टाकत आहे. आता ही अशी आपल्याला ती छिद्रावाली गाळण असते ना स्टीलची, त्याच्यामध्ये अंगूर टाकून घ्यायचे आहेत. आता याच्यात जेवढे बसतील तेवढे अंगूर मी टाकून घेतले आहे. जवळपास माझे बरेचसे अंगूर याच्यामध्ये बसलेले आहे.
तेवढे अंगूर मी त्याच्यामध्ये गाळणमध्ये टाकून घेतले आहे आणि हाताने ते व्यवस्थित बसवून घेत आहे. जर जास्तीचे अंगूर झाले असेल तर ते काढून ठेवत आहे. त्यामुळे आपली ही जे बाकीचे जे अंगूर आपण गाळणमध्ये टाकले आहे ना, ते छान वाफवले जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि गॅस मोठा करून ते झाकून ठेवत आहे. आता इथे आपली मनुका तयार करायची खरी प्रोसेस सुरू होणार आहे. हे धुवून घेतलेले अंगूर मी त्या गाळणमध्ये टाकून घेतले आहे आणि इथे मला थोडा चहा प्यायचा होता म्हणून मी चहाही करत ठेवायला घेतला आहे. इथे मला पाण्याला उकळी आणायची होती आणि त्यानंतरच पुढील मनुकाची जी प्रोसेस होती ना ती करायची होती. मला अंगूर उकळायचे नव्हते, फक्त पाण्याला उकळी येऊ द्यायची होती. म्हणून म्हटलं चला तेवढ्या वेळात चहाही करूया. चहामध्ये मी साखर टाकली, चहा पावडरसुद्धा टाकली आणि थोडं आलंही किसून घातलं. म्हटलं चला तेवढ्या वेळात आपल्या पाण्यालासुद्धा उकळी येईल. चहा ठेवतपर्यंत इकडे पाण्यालाही उकळी आली होती, कारण मी गॅस मोठा करून ठेवला होता. आता मी एकदा चेक करून घेत आहे की पाण्याला उकळी आली की नाही. पाण्याला जवळपास उकळी आलेलीच होती. 1-2 सेकंद फक्त बाकी होते. म्हणून मी जे अंगूर मगाशी गाळणमध्ये टाकून घेतले होते ना, ती गाळण घेतली आणि परत एकदा हाताने ते अंगूर सेट करून घेतले आणि त्या उकळलेल्या पाण्याच्या भांड्यावरती ते गाळण ठेवली आणि वरती एखादं कटोरी किंवा टोपली असेल ना स्टीलची, ती झाकून घेतली. आणि आता आपण इथली फक्त 2 ते 3 मिनटे अंगूर असेच पाण्याच्या वाफेवरती ठेवून घेतले आहे. इथे लक्षात घ्या, आपण अंगूर पाण्यात उकळवले नाहीत, तर फक्त पाण्याच्या वाफेवरती 2 ते 3 मिनिट वाफवले आहे. त्याच वेळेस माझा चहाही बनवून तयार झाला. चला आता आपण पाहूया अंगूर तयार झाले की नाही. तर ते परफेक्ट तयार झाले आहे. आता मी गॅस बंद केला आहे. एक गोष्ट इथे लक्षात घ्या जी सर्वात इम्पॉर्टंट आहे. आपल्याला अंगूर फक्त कलर चेंज होईपर्यंतच 2 मिनिटे पाण्याच्या वाफेवरती ठेवून द्यायचे आहे. ते जास्त वेळ वाफवायचे नाही. जास्त वेळ अंगूर वाफवले गेले तर मनुका मात्र थोडा चपटा होईल. म्हणून इथे टायमिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता मी चहाही गाळून दिला. त्याच वेळेत मी 2 कप चहा बनवून घेतला. इथे हा चहाचा वेळ तुम्ही लक्षात घ्या. फक्त 2 कप चहा शिजेपर्यंत नाही, तर तो फक्त गाळेपर्यंत पाण्याच्या वाफेवरती अंगूर ठेवून द्यायचे आहे. आता आपले तयार झालेले जे अंगूर आहे ना, ते मी काढून घेत आहे आणि त्याला एका कॉटनच्या कपड्यावरती मोकळे करून घेणार आहे. इथे पहा, जे वाफवलेले अंगूर आहेत ना, ते फक्त कॉटनच्या कपड्यावरतीच वाळू टाकायचे. प्लास्टिकवरती वाळू टाकायचे नाही. जर आपण ते वाफवलेले अंगूर आहेत ना प्लास्टिकवरती वाळू घातले तर ते व्यवस्थित वाळणार नाही आणि मनुका चपटा तयार होईल. जर आपण कॉटनच्या कपड्यावरती हे अंगूर वाळू घातले तर पाणी लवकर शोषून घेईल आणि मनुका व्यवस्थित चपटा न होता छान वाळवले जाईल. मनुका तयार करायची ही जर पद्धत खरंच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता हा कॉटनचा कपडा बाहेर उन्हात नेऊन वाळू घालूया. जर तुमच्याकडे घरातच ऊन येत असेल तर ते तुम्ही घरात वाळू घातला तरी चालेल. आज ऊनही छान आहे, त्यामुळे मी हा कॉटनचा कपडा ज्याच्यावर अंगूर वाळू घातले होते ते बाहेर आणून वाळू टाकलेला आहे. त्यामुळे ते 2 ते 3 दिवसात लवकर तयार होईल. इथे मी आता परत एकदा त्या गाळांवरती उरलेले अंगूर वाफवून घेणार आहे. तीच प्रोसिजर इथे परत करणार आहे. फक्त अंगूर पाण्यावरती वाफवून घेणार आहे आणि तसाच मनुका तयार करण्यासाठी ते सगळे वाफवलेले अंगूर बाहेर उन्हात नेऊन वाळू टाकणार आहे. मनुका तयार करायची ही प्रोसेस फक्त 2 ते 3 मिनिटाची आहे, परंतु मी तुम्हाला ती सगळी डिटेलमध्ये सांगितली, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे. कारण मला इथे सगळे डिटेल्स व्यवस्थित द्यायचे होते, म्हणून मी हा व्हिडिओ थोडा मोठा करून व्यवस्थित सगळे पॉईंट सांगितलेले आहे. आता चला, तेच तयार झालेले सगळे अंगूर आहेत ना, ते परत आपण बाहेर वाळवून घेऊया. आता मी दाखवते तुम्हाला मी पहिल्या दिवशी अंगूर कसे वाळलेले आहे. बघा, आता हा मनुका थोडा थोडा तयार होत आहे. ऊन भरपूर असल्यामुळे एका दिवसात हा मनुका एवढा वाळवला गेला आहे.
इथे पहा, अंगूर जर व्यवस्थित गोड आणि चांगल्या प्रतीचे आणले तर मनुकाही छान तयार होईल. शिवाय टायमिंगसुद्धा महत्त्वाचे आहे. टायमिंगमध्ये जर तुम्ही हा मनुका छान वाफवून तयार केला तर तुमचाही मनुका अगदी व्यवस्थित तयार होईल. हा आहे माझ्या दुसऱ्या दिवशीचा मनुका. आता पहा, हाही छान जवळपास तयार होत आलेला आहे. जर ऊन व्यवस्थित असेल तर तो फक्त 2 दिवसात तयार होईल आणि जर ऊन कमी जास्त असेल तर तुम्हाला ते 2 ते 3 दिवसही लागू शकते. बघा किती छान तयार झाला आहे मनुका. हा आहे मार्केटमधील मनुका आणि हा मी तयार केलेला अंगूरपासून मनुका. बघा तुम्ही कुठला छान आहे. तुम्हाला ही पद्धत जर आवडली तर तुम्ही मनुका तयार करून पहा. मला खात्री आहे तुम्ही मार्केटमधला मनुका आणणारच नाही. जर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.